सुरू करा. अरे जेवण बाहेर घेऊन जाते. कित्या काय बसून जेवण जाऊचा नाही तुका? नाही पण बस बस आहे. बस रे बस. आणि ह्या बघ, उद्याचा दिवस गेलो ना की तुका गावात जाऊचा असला ना तर जा बाबा तू गावात. वहिनींनो माहिता मका तू पांडूक सांगितल्यास ना ते ना माका सांगितल्या. दत्ता जाताना ते का पैसे आणि धान्य दे. वहिनींनो नाथा अरे जेवणाच्या ताटावर बसून रडा नको. पुस डोळे पुस. अरे ह्या काय तुम्ही सगळे जेवूक बसलेस. पांडूची कोणाक आठवण नाही. हा थांब थांब मी बोलवतो त्याला. साहेबा अरे साहेबा. माधवा खुळ्या ए खुळ्या. काय झालं दत्ता भाऊ? जेवूच नाही तू का? नाही तुम्ही जेवा मी नंतर जेवतोय. नाही नाही ता काय नाही. नंतर काहीतरी शिळा पाका खाशे. बस जेव बस. पूर्वा वाढतंय का? यमुना सुशल्याक पण ताट नेऊन दे. होय. सरिता निरिमा तुमच्या वाट्याचे दागिने मी उद्या तुमका देतले. आई काय गरज आहे त्याची? अगो माझ्याजवळ ठेवून तरी मी काय करतले? तुम्ही घालशाल तरी. अभिरामा देविकाचे दागिने तुझ्याजवळ देईन मी. नाथा तुझा जेवण झाला ना की नानांका नेऊन दे. हा नाना आज गप झोपले आहेत. काय पण बरळत नव्हते. उद्या या घरातली इडापिडा जातली ना त्यांका पण कळला असतं. माधवा आता कोणी आठवण काढली? विश्वासराव भाऊनी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.